नमस्कार मित्रांनो, मी मयुरी पायकराव आणि आज आपण सेकंड पार्ट पाहणार आहोत। मी गेल्या व्हिडिओमध्ये 6व्या वर्गातील पहिला चॅप्टर सांगितलेला होता। पहिल्या चॅप्टर मध्ये आहे तरी काय फूड। या फूड चॅप्टर मध्ये आपण फूड व्हेरायटी बघितलो, त्याच्यामधला आपण इंडियाचा ओव्हरव्ह्यू करून घेतलेला आहोत। आपण संपूर्ण म्हणजे अर्धी तरी का होईना मात्र जानकारी आपण घेतलेली आहोत की आपण अन्न कसं तयार करतो, जसं की वेगवेगळे डिफरंट आयटम्स आणि व्हेजिटेबल्स घेऊन त्याच्यामध्ये एक नवीन आयटम कसा तयार करू शकतो, एखादा पदार्थ कसा तयार करू शकतो, हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला होता। आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसाल तर माझ्या YouTube चॅनलवर जा आणि तुम्ही बघून घेऊ शकता। आणि सिलेबस काय आहे, आपण पहिला चॅप्टर तर सुरू केलेला आहोत। पहिल्या चॅप्टर मध्ये आपण 6व्या वर्गामध्ये किती चॅप्टर्स आहेत एकूण हे आपण पहा। त्या मी एक पूर्णपणे व्हिडिओ केलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता। आता हे आपला सेकंड पार्ट आहे की फूड व्हेरायटी तर काय आहे हे आपण बघितलं, पण फूड कसं म्हणजे आपले जे मेन स्त्रोत आहेत तर ते आपले कोणकोणते स्त्रोत आहेत, प्लांट्स, ॲनिमल्स, हे दोन जे स्त्रोत आहेत ते आपले मेन स्त्रोत आहेत का। फूड ऑफ मटेरियल्स, सोर्सेस ऑफ मटेरियल्स, हे आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर चला पाहूया। तर द मेन सोर्स ऑफ फूड आर प्लांट्स अँड ॲनिमल्स। प्लांट्स अँड ॲनिमल्स आपले मेन सोर्स कोणकोणते आहेत, प्लांट्स आणि ॲनिमल्स। सोर्स ऑफ फूड आपले दोन सोर्स आहेत, ते कोणकोणते, प्लांट्स अँड ॲनिमल्स, वनस्पती आणि प्राणी। तर प्लांट्स ते कोणकोणते आहेत तर पाहूया। फर्स्ट व्हेजिटेबल्स, नंबर 2 फ्रूट्स, नंबर 3 रूट्स, नंबर 4 स्टीम, नंबर 5 लीव्स, नंबर 6 स्पाइसेस पण येते, स्पाइसेस, आणि नंबर 7 टी पण येते अँड कॉफी देखील येते। नंबर 8 ऑइल देखील येते। नंबर 9 फ्लावर्स येतात। नंबर 10 त्याच्यानंतर काय येते, त्याच्यानंतर सिरियल्स येतात। तर सिरियल्स म्हणजे काय, तृणधान्य। तृणधान्य म्हणजे काय, तृणधान्य म्हणजे काय, तृणधान्य म्हणजे जसं की तांदूळ, मसूर डाळ, त्याच्यानंतर आपली तुरीची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, ते ह्याला काय म्हणायचं, तृणधान्य। तर हे आपल्याला प्लांट्स पासून मिळते। काय मिळते, हे जे व्हेजिटेबल्स आहे, फ्रूट्स आहे, रूट्स आहे, स्टीम, लीव्स, त्याच्यानंतर स्पाइसेस, टी अँड कॉफी, ऑइल, फ्लावर्स आणि सिरियल्स। व्हेजिटेबल्स तर आपण खातोच, फ्रूट्स पण खातो, प्लांट्स पासूनच मिळते, रूट्स देखील खातो, स्टीम खातो, लीव्स खातो, स्पाइसेस म्हणजे काय, स्पाइसेस म्हणजे मसाले, मसाले देखील आपण खातो। आता टी आपण कशाने तयार करतो, जसं की टी आपण साखर, त्याच्यानंतर पत्ती ह्यापासूनच तयार होते ना। त्यानंतर कॉफी देखील वनस्पतीपासूनच तयार होते। ऑइल देखील सीड्सच्या माध्यमातून तयार होतात। कशा माध्यमातून, सीड्सच्या माध्यमातून। तर नंतर फ्लावर्स आणि सिरियल्स। तर हे जे 10 आहेत हे आपल्याला कशापासून मिळतात, प्लांट्स पासून, आणि आपण हे डेली यूज करतो जेवणामध्ये, आणि हे आपल्याला खाण्यायोग्य आहे। आणि याच्यामधील काही समजा स्टीम आहे तर स्टीम मधील देखील काही आपल्याला खाण्यायोग्य आहेत आणि तेच आपण खातो। त्याच्यानंतर फ्लावर्स मध्ये देखील आपल्याला जे खाण्यायोग्य आहेत तेच आपण खातो। तर ॲनिमल्स पासून आपल्याला काय मिळते, डेअरी फूड्स, मिळतात। त्याच्यानंतर काय मिळते, मीट अँड पॉल्ट्री, त्याच्यानंतर आपल्याला काय मिळते, फिश, त्यानंतर सी फूड देखील मिळतात। ते सी फूड, हे 4 जे आहेत ह्यापासून आपल्याला काय मिळते, ॲनिमल्स पासून हे मिळते। कसं, डेअरी फूड्स म्हणजे मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की दुग्धजन्य पदार्थ म्हणजे काय, दूध, दही, तूप, आणि दुधापासूनच
तूप बनते, तुपापासून म्हणजे दुधापासूनच दही बनते, दुधापासूनच पनीर बनते. तर हे डेअरी फूड्स आहेत. काय आहेत? डेअरी फूड्स आहेत. मीठ आणि पोल्ट्री देखील आपल्याला मिळते, फिश देखील मिळते. त्याच्यानंतर सी फूड्स, जे मांस आहे हे देखील आपल्याला अॅनिमल्स पासून मिळते. त्याच्यानंतर खाण्यायोग्य काय आहे, कोणते कोणते अॅनिमल्स आहेत जे आपल्याला खाता येते. त्याच्यानंतर हनी देखील, हनी देखील कशापासून बनते? मधमाशीपासूनच बनते ना. हनी देखील मधमाशीपासून आपल्याला मिळते. ते कसं मिळते? तर आपण विचार करतो की फ्लावर पासून मिळते. तर हो, फ्लावर पासून तर मिळते, पण जे काही प्रोसेस आहे ती कोण करते? बीज करतात, म्हणजेच आपले मधमाशा करतात. तर आपल्याला प्लांट्स पासून काय मिळते? तर हे 10 आहेत. काय? व्हेजिटेबल्स आहेत, फ्रुट्स आहेत, स्टीम आहे, लीव्स आहेत, स्पाइसेस आहेत, त्याच्यानंतर टी अँड कॉफी आहे, ऑइल सीड्स आहेत. ऑइल आहे पण ते कशापासून होतात? सीड पासून तयार होतात. कशापासून? सीड्स पासून. तर फ्लावर्स देखील आहेत, सिरियल्स देखील आहे. तर अॅनिमल्स पासून काय मिळते? डेअरी फूड्स आहे, मीट अँड पोल्ट्री आहे, फिश आहे, सी फूड आहे आणि हनी आहे. तर आता आपण पूर्ण आपल्याला म्हणजे आपले जे मेन स्त्रोत आहेत तर त्यापासून आपल्याला काय मिळते हे आपण पाहिलो आहोत. जसं की प्लांट्स आणि ॲनिमल्स. तर ह्यापासून आपल्याला काय मिळणार आहे? तर हे आपण आज पाहिलेलो आहोत. तर हे जे आहेत, समजा आपण ह्या सगळ्याला काय म्हणून खातो? हे वनस्पतीपासून मिळते म्हणून खातो. आणि तर आपण जेव्हा म्हणजे आपण इकडे लक्ष द्या, व्हेजिटेबल आहे आणि स्पाइसेस आहेत, अजून काय आहे? सिरियल्स. तर ह्यापासून काय तयार? आणि ऑइल देखील येईल ना, बिना तेलाचं आपण कधी काय खाल्लो म्हणून आता खाणार. तर हे जे आहेत ह्या चारीपासून एक अन्न पदार्थ तयार होते. जसं की समजा आता आपण तुरीची डाळ म्हटलो, तर तुरीची डाळ आपण जेव्हा वरण जेव्हा करतो त्याचं, तेव्हा आपल्याला काय काय लागणार? खास करून सिरियल्स तर लागच ना. सिरियल्स म्हणजे काय? तृणधान्य. मसुरीची डाळ तर आपल्याला लागणारच आहे. त्याच्यानंतर काय लागणार? आता सिरियल्स तर लागतेच आपल्याला, पण त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स देखील लागतात. व्हेजिटेबल्स मध्ये काय? मिरची लागते, कांदा लागते, लसूण लागते, टोमॅटो लागते. त्याच्यानंतर स्पाइसेस मध्ये पण काही मसाले लागतात. मीठ, त्याच्यानंतर लाल तिखट, त्याच्यानंतर हळद, त्याच्यानंतर काही स्पाइसेस असतात ते देखील लागतात. त्याच्यानंतर ऑइल नसेल तर काहीच नाही, कारण ऑइल जेव्हा आपण टाकतो तेव्हाच तर त्याला खुंडी बसणार ना. बिना ऑइलचा आपण बिना तेलाची आपण कधीतरी चपाती खाल्ली का? नाही. कधीही आपण चपाती किंवा भाजी किंवा वरण समजा करत असाल तर तेव्हा ऑइल हे लागतेच लागते. खिचडीला देखील ऑइल लागते, हर एका गोष्टीला ऑइल हे लागतेच. तर ह्याच्यापासून म्हणजे माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की प्लांट्स आणि ॲनिमल्स हे आपले मेन स्त्रोत आहे. आणि प्लांट्स पासून आपल्याला काय मिळते? स्टीम म्हणजे काय? लिव्स मध्ये काय काय ना, आपण म्हणाल की आपण काय शेळी आहो का पाला खाणार? तर पाला म्हणजे आता लिव्स मध्ये काय काय येणार? जसं की पालक येणार, त्यानंतर मेथीची भाजी येणार. तर हे देखील आपण खातो. नंतर टी आणि कॉफी तर मी तुम्हाला सांगितलेच. रूट्स आपण खातो. रूट्स मध्ये काय? तर आपण गाजर खातो. गाजर तो खातोच ना. गाजर खातो, त्याच्यानंतर बीटरूट खातो. बीटरूट देखील आपण खातो. तर फ्रुट्स तर आपण खातोच, कारण फ्रुट्स आपण आपल्या शरीराला काय प्रदान करते? म्हणजे पोषक तत्व आपल्याला तर देतो. कारण आपण फ्रुट्स खाल्लो तर आपल्याला विटॅमिन मिळतील, कॅल्शियम मिळतील. कॅल्शियम तर आपल्याला दूधपासून पण मिळतोच, पण आपण फ्रुट्स खाल्लो तर आपलं शरीर एकदम म्हणजे असं चांगलं राहणार, एकदम आपण खुश राहणार. तर फ्रुट्स देखील आपण खातो, रूट्स खातो, स्टेम खातो, लिव्स खातो. याच्यामध्ये आपण कोणतीच अशी गोष्ट नाही की आपण खात नाही, फक्त एवढंच आहे की आपल्याला त्या गोष्टीची माहिती नाहीये. तर चला आपण पाहूया की व्हेजिटेबल्स मध्ये काय आहे, फ्रुट्स मध्ये काय आहे. तरीही मी तुम्हाला जानकारी करून देईल. फ्रुट्स मध्ये काय आहे, स्टीम मध्ये काय आहे, लिव्स मध्ये काय आहे, स्पाइसेस मध्ये काय आहे, त्यानंतर ऑइल, फ्लावर्स आणि जे काही सिरियल्स आता जे काही उरलेले आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी ह्याच्यानंतर तुम्हाला एक तक्ता देखील करून घेईल की एक समजा बिर्याणी आहे तर त्या बिर्याणीला काय काय लागणार करण्यासाठी. नंतर आता मी मसुरीची डाळ घेतली तर तेच मसुरीची डाळ आपण कसं करणार, आपल्याला कोणते इन्ग्रेडियंट्स लागणार हे देखील आपण पाहणार आहोत. तर चला नेक्स्ट पाहूया आपण. तर चला आता आपण पाहूया व्हेजिटेबल्स मध्ये काय आहे, रूट्स मध्ये काय आहे आणि स्टीम मध्ये काय आहे. तर चला आपण पाहूया. तर व्हेजिटेबल्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम द प्लांट्स
some nutrient rich vegetables such as beetroot, turnip, spinach, cauliflower are obtained from plants. Roots, leaves and stem of some plants are edible. तर व्हेजिटेबल्स कशापासून मिळतात, जसं की स्पॅनिश, आता हे बघा प्लांट्स वनस्पती आहे, रूट्स पासून मिळतात की लीव्स पासून मिळतात की स्टीम. एक प्लांट आहे पण पालक हे काय आहे, पालक लीव्स आहे. तर आपल्याला व्हेजिटेबल तर हर एका स्टीमला पण आहे, लीव्सला पण आहे आणि स्टीमला पण आहे. पण आपण समजा आता हे बीटरूट आहे, तर बीटरूटला आपण व्हेजिटेबल मध्येच मोडतो, पण बीटरूट कशापासून मिळतं आपल्याला, रूट्स पासून. ते कसं, बीटरूट म्हणजे बीट आणि बीट काय आहे, मुळापासून, म्हणजे मूळ आपलं एखादं रोपटं आहे तर रोपट्याचे मुळे कसे खाली जातात त्याच प्रकारे बीटरूट हे खालच्या साईडला उगते. तर हेच आता बीटरूट आहे. त्याच्यानंतर टर्निप म्हणजे काय, सलगम. स्पिनॅच म्हणजे काय, पालक. त्याच्यानंतर कॉलीफ्लॉवर म्हणजे काय, गोबी. तर हे बघा टर्निप, सलगम, तर हे सलगम देखील आहे. स्पॅनिश कशापासून तयार होते, नंतर कॉलीफ्लॉवर. तर हे बघा प्लांट्स, रूट्स, लीव्स आणि स्टीम, तर ह्यापासून तयार होते. काही स्टीम आहे, तर काही रूट आहे, तर काही लीव्स आहेत, तर काही प्लांट्स आहेत. तर नेक्स्ट पाहूया रूट्स म्हणजे काय, तर मुळे. व्हेजिटेबल्स म्हणजे काय, भाज्या, म्हणजे पालेभाज्या. रूट्स म्हणजे मुळे. Radish, turnip, carrot, beetroot are some of the root that are eaten as vegetable. आता हे बघा रॅडिश आहे, रॅडिश आपण मुळे म्हणतो रॅडिशला, तर रॅडिश देखील आपण खातो, टर्निप देखील खातो, कॅरट देखील खातो आणि बीटरूट देखील खातो. तर ह्या सगळ्याला हे रूट आहे, पण या सगळ्याला नाव काय दिलेलं आहे, व्हेजिटेबल्स. काय दिलेलं आहे, व्हेजिटेबल. आता हे बघा बीटरूट आहे, रॅडिश आहे, कॅरट आहे, टर्निप आहे, पण या सगळ्याला नाव काय दिलेलं आहे, व्हेजिटेबल. तर हर एक समजा रूट जरी असेल किंवा लीव्ह जरी असेल तर ह्याला नाव काय आहे, व्हेजिटेबल्स आहे. काय आहे, व्हेजिटेबल्स. तर स्टीम, लेमन ग्रास अँड लीक आर द स्टीम्स दॅट आर इटन ॲज व्हेजिटेबल्स. आता लेमन ग्रास तर आपल्याला माहितीच आहे, पण लीक म्हणजे काय, लीक म्हणजे कांद्याची पात. कांद्याची पात म्हणजे कशी, जे आपण कांदा उगवतो, कांदा हे कुठून उगते, रूट्स मध्ये आहे. कांदा देखील रूट्स मध्ये येते, ऑनियन देखील रूट्स मध्ये येते. मग जेव्हा त्याची कांद्याची पात वरच्या साईडला निघते, ते देखील आपण व्हेजिटेबल म्हणून खातो. भरपूर जागे तुम्ही खेड्यामध्ये बघा, जे बाया समजा ज्या बायका शेतामध्ये जातात, त्या बायका कांदे काढतात, तेव्हा त्या बायका कांद्याचे पात देखील घेऊन येतात. तर ते कांद्याची पात देखील आपण खातो किंवा त्याला वाळू घालतो. तर हेच समजा हे स्टीम मध्ये येते. ह्याला स्टीमचा प्रकार म्हणजेच व्हेजिटेबल्स. नाव काय दिलेलं आहे, व्हेजिटेबल्स. जे काही स्टीम आहे, रूट आहे, लीव्स आहे, तर त्याला काय, व्हेजिटेबल्स म्हणतात. तर चला आपण पाहूया लीव्स. तर आता आपण पाहणार आहोत, आपण काय बघितलं, स्टीम बघितलं, रूट्स बघितलं, व्हेजिटेबल्स बघितलं. तर आता आपण लीव्स बघूया. The leaves, spinach, cabbage, lettuce are the leaves eaten as vegetables. जे स्पिनॅच आहे, कॅबेज आहे, लेट्युस आहे, हे आपण काय म्हणून खातो, हे नेमकं आहेत काय, लीव्स आहेत. पालक काय आहे, पत्ता आहे. मेथी काय आहे, पत्ता आहे. पण याला आपण काय म्हणून खातो, व्हेजिटेबल्स म्हणून खातो. फ्लावर्स, ब्रोकली अँड कॉलीफ्लॉवर आर द फ्लावर्स इटन फ्रॉम द व्हेजिटेबल. आता बघा हे जे ब्रोकली आहे, कॉलीफ्लॉवर आहे, हे काय आहे, फ्लावर आहे, पण याला आपण काय म्हणून खातो, व्हेजिटेबल्स म्हणून खातो. काय म्हणून खातो, व्हेजिटेबल्स म्हणून खातो. तर आपण कोणतीही समजा लीव्स आहे, रूट्स आहे, स्टीम आहे, तर आपण ह्या सगळ्या गोष्टींमधून हेच शिकतो की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वनस्पतीपासून मिळतात, पण ह्याला आपण काय म्हणतो, व्हेजिटेबल्स असे म्हणतो. तर फ्रुट्स आर हेल्दी source of food from plants. Orange, mango, apple, grapes are some of the fruits consumed by human. तर हे जे मँगो आहे, ऑरेंज आहे, ऍपल आहे, ग्रेप्स आहे, हे जे फ्रुट्स आहेत, तर हे आपल्याला एकदम हेल्दी आहेत. म्हणजे कसं, हे फ्रुट्स आहेत, तर फ्रुट्स आपल्याला
आपण म्हणजे खूप जागी समजा डॉक्टर देखील आपल्याला म्हणतात की तुम्ही फ्रुट्स खा, पपया खा, त्याच्यानंतर डाळिंब खा. हे जे तुम्ही फ्रुट्स खाता हे तुमच्या शरीराला पौष्टिक आहे, हे काय आहे, हेल्दी आहे. तर तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल तर तुम्ही फ्रुट्स खा. त्याची समजा तुम्हाला काही आजार झालेला असेल, कोणता विटॅमिन कमी पडत असेल तर तुम्ही फ्रुट्स खा. तर फ्रुट्स खाल्ल्यावर तुम्ही हेल्दी राहता. जसं की समजा ग्रेप्स खाल्ले, ऍपल खाल्ले, मँगो खाल्ले, ऑरेंज खाल्ले, कोणताही समजा तुम्ही फ्रुट्स खाता त्यापासून आपल्याला काही ना काही एक न्यूट्रिएंट मिळते, आपल्याला काहीतरी पोषक तत्व आपल्याला मिळते त्यापासून, आणि ह्या सगळ्याला आपण फ्रुट्स असे म्हणतो. तर नेक्स्ट आहे सिरियल्स. तर सिरियल्स म्हणजे काय मी हे तुम्हाला सांगितले, डाळी. आता सिरियल्स, आता हे बघा, जसं की झाडाला लागतात, जसं की आपण तुरीचं झाड म्हणतो आणि आपण तुरीच्या शेंगा देखील खातो. त्या जर आपण तुरीच्या शेंगाला वाळू घातलं, म्हणजे त्या शेंगाला वाळू घातलं आणि त्याला समजा म्हणजे ते पूर्ण काढून टाकलं टरफल आणि त्याला जर भरडून काढलं तर एक प्रकारची आपल्याला डाळ मिळते. तर हे कशापासून मिळते, आपल्याला वनस्पतीपासूनच मिळते. सिरियल्स इन्क्लूड राईस, व्हीट, मेज, ज्वार, बेर्ली, etc. These are as a rich source nutrients provided by the plants. आता ह्याच्यामध्ये काय मिळालंय, एकदम समजा आपल्याला रिचच्या टाईपचं आपल्याला याच्यामध्ये सोर्स न्यूट्रिएंट मिळणार आहेत. तर ते कसं, समजा आता एखादा राईस, व्हीट, आता समजा आपण भात खातो तर त्या भातापासून देखील आपल्याला काही न्यूट्रिएंट्स मिळतात. त्याच्यापासून ज्वारीपासून देखील आपल्याला मिळतात. ज्वारी हे एकदम उत्तम आहे, तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल तर ज्वारी हे उत्तम आहे. तुम्ही डेली तुम्ही जर ज्वारी खाल्ला तर तुम्हाला कोणताच आजार होणार नाही याची गॅरंटी मी देऊ शकते. कारण ज्वारी हे असं एक तृणधान्य आहे की त्यापासून आपल्याला कधीच कोणता रोग होत नाही. कडधान्य आहे की त्यापासून आपल्याला कधीच कोणता रोग होत नाही. हे आपण ह्या सिरियल्स आणि लिव्स, फ्लावर्स, फ्रुट्स ह्यापासून आपल्याला एकच गोष्ट शिकण्यामध्ये मिळते की एखादा फ्रुट्स आहे, एखादा समजा व्हेजिटेबल्स आहे, एखादं लिव्स आहे, काहीही असो, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला हे सगळं फक्त एका प्लांट्स पासून मिळते. फ्रुट्स, लिव्स, स्टीम, रूट्स, त्याच्यानंतर सिरियल्स, फ्लावर्स, लिव्स जे काय आहे हे आपल्याला फक्त प्लांट्स पासून मिळते. ते कसं मिळते, तर समजा आता एखादा प्लांट्स आहे तर त्या प्लांट्स पासूनच आपल्याला मिळते. आता आपण कितीही वेगवेगळ्या प्रकारचे आपण अन्न खाऊ द्या, एखादी लिव्स खाऊ द्या, पालकची भाजी खाऊ द्या, काहीही खाऊ द्या तुम्ही, पण ते प्लांट्स पासूनच मिळते. कारण स्पाइसेस देखील आपल्याला प्लांट्स पासून मिळतात, मसाले देखील आपल्याला प्लांट्स पासून मिळतात. तर चला आपण पाहूया स्पाइसेस कसे तयार होतात. त्यानंतर ऑइल हे आपल्याला कशापासून मिळते. तर चला आता आपण बघूया स्पाइसेस. Cinnamon, cardamom, pepper, clove, cumin seeds and ginger are obtained from the plants are used for cooking purpose. आता हे बघा, हे जे समजा दालचिनी आहे, विलायची आहे, त्याच्यानंतर पेपर, क्लोव्ह आणि त्याच्यानंतर सीड्स, बियाणे, त्याच्यानंतर जिंजर, हे जे गोष्टी आहेत हे आपण कुकिंग साठी यूज करतो. जसं की स्पाइसेस म्हणजे काय, स्पाइसेस म्हणजे खूप जणाला प्रश्न पडतो की स्पाइसेस म्हणजे काय. तर स्पाइसेस म्हणजे आहे मसाले. तर मसाल्यामध्ये काय काय येणार, दालचिनी, विलायची, त्याच्यानंतर लॉंग, हे आता आपण मसाले समजा आता लाल तिखट, ह्याच्यामध्ये सगळं जे दालचिनी तर येतेच, त्याच्यानंतर भरपूर काही विलायची, जिंजर, हे सगळ्या गोष्टी स्पाइसेस मध्ये येतात. तर ह्याला देखील आपण काय म्हटलं जाते, हे देखील व्हेजिटेबल्स हे देखील प्लांट्स पासून तयार होते. प्लांट्स हे एक असा म्हणजे एक वनस्पती आहे, ह्यापासून कोणतीच चीज राहत नाही, हर एक चीज त्याच्यापासून आपल्याला मिळते. तर आपण पाहूया ऑइल कशा प्रकारे तयार होते. Oil can be extracted from the seeds and leaves of the plants. Some of the plants producing oil are castor, mustard and sunflower. आता जे ऑइल तयार होते हे सीड्स पासून पण होते आणि लीव्स पासून देखील होते. सीड्स पासून देखील तयार होते आणि सीड्स पासून तर होतेच, लीव्स पासून देखील होते. तर हे कसं, कॅस्टर्ड ऑइल, मस्टर्ड ऑइल आणि सनफ्लॉवर ऑइल. आपण खूप वेळेस पाहतो कॅस्टर्ड ऑइल, मस्टर्ड ऑइल,
मस्टर्ड ऑइल आणि कॅस्टर ऑइल खास करून अंग सोडण्यामध्ये देखील यूज केले जाते. आपण जेवणामध्ये तर यूज करतोच. शेंगदाण्याचं देखील आपल्याला तेल मिळते, शेंगदाण्याच्या बियापासून देखील. हे जे गोष्टी आहेत म्हणजे हे सर्व गोष्टी जे आहेत हे फक्त आणि फक्त प्लांट्स मुळे होतात. कारण प्लांट्स हे असं आहे की त्यापासूनच आपल्याला सनफ्लावर मिळते, मस्टर्ड मिळते, कस्टर्ड मिळते, त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे देखील मिळतात. तर ह्यापासून आपल्याला ऑइल मिळते. तर आपण पाहूया टी अँड कॉफी कशा प्रकारे मिळते. टी अँड कॉफी. टी, कॉफी अँड टी आर widely grown in the southern part of India. Those are also obtained from the plants. Not just those, this sugar is also obtained from the plants. It is processed from the sugarcane. आता हे बघा, हे जे टी आणि कॉफी आहे दक्षिणच्या इंडियामध्ये मिळते, दक्षिणच्या भागामध्ये. हे काय आहे, दक्षिणच्या भागामध्ये कॉफी किंवा टी हे तयार होते. तर हे देखील आपल्याला प्लांट्स पासूनच मिळते. तर नॉट जस्ट म्हणजे आपल्याला हे लगेचच्या लगेच तर मिळत नाही, पण याची भरपूर काही प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमुळे आपल्याला मिळते आणि ते कशापासून मिळते, तर हे प्लांट्स पासूनच मिळते. आणि फक्त टी बनवण्यासाठी पत्तीच नव्हे तर शुगर केन देखील लागते. शुगर केन पासून आपल्याला साखर मिळते. तर त्या साखर आणि पत्ती हे दोन्ही मिक्स करून आपल्याला काय मिळते, तर टी मिळते. आणि कॉफी देखील आपल्याला शुगर, जसं भरपूर काही गोष्टी आहेत त्यापासूनच दक्षिणी भारतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात. टी आणि कॉफी दक्षिणी भारतामध्ये तयार होते. आणि आपण आपल्या डेली यूज मध्ये आपण फक्त टी आणि कॉफी बरोबर पितो. आणि टी म्हटलं तर आपल्याला असं वाटतं की आपण फ्रेश होतो. तर हे आपण सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहोत. लिव्ज म्हणजे काय, रूट्स म्हणजे काय, स्टीम म्हणजे काय, नंतर स्पायसेस म्हणजे काय, ऑइल म्हणजे काय, टी अँड कॉफी म्हणजे काय, तर हे सगळ्या गोष्टी आपण आज बघितलेल्या आहोत. फ्लावर्स, फ्रूट्स, सिरियल्स, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बघितलेल्या आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे तयार होतात आणि हे कशापासून, आपले स्त्रोत काय आहे हे देखील आपण पाहिलेलं आहोत. तर चला आता आपण पाहूया की आपण म्हणजे एक आपण ऍक्टिव्हिटी घेऊया की त्यापासून आपल्याला म्हणजे खरंच आपल्याला हा चॅप्टर समजलेला आहे का नाही हे आपल्याला त्या ऍक्टिव्हिटी पासून आपल्याला समजेल. तर आता आपण पाहूया, आपण ह्या आधी सगळं काही बघितलं, लिव्ज म्हणजे काय, स्टीम म्हणजे काय. तर आता आपण इन्ग्रेडियंट्स कुठे यूज आणि कसं होतात हे आपण पाहूया. इन्ग्रेडियंट्स युज्ड टू प्रिपेअर फूड आयटम्स अँड देअर सोर्सेस. तर इन्ग्रेडियंट्स कुठे यूज होतात आणि त्याचे सोर्सेस काय आहेत हे आपण पाहूया. तर फूड आयटम, चिकन करी हे काय आहे, फूड आयटम आहे. तर फर्स्ट आपल्याला काय लागेल, तर चिकन लागेल. तर हे आपल्याला कशापासून मिळणार आहे, ॲनिमल्स पासून मिळणार आहे. स्पायसेस आपल्याला प्लांट्स पासून मिळतील. ऑइल आपल्याला प्लांट पासून मिळते. कोणी तूप टाकते, कोणी ऑइल टाकते. तर ऑइल, समजा ऑइल तर हे प्लांट पासून मिळते, पण तूप कशापासून मिळेल, आपल्याला ॲनिमल पासून मिळेल. नंतर वॉटर आपल्याला रिव्हर नाहीतर रेन, नंतर पावसाचं पाणी असेल, त्याच्यानंतर म्हणजे भरपूर आपल्याला वॉटरसाठी आपल्याला भरपूर काही उपाय आहेत की आपल्याला वॉटर जर समजा नसेल तर आपण ह्यापासून देखील आपल्याला वॉटर घेता येते. रिव्हर, त्याच्यानंतर रेन आहे एक्सेट्रा. नंतर आता आपल्याला समजा खीर बनवायची असेल तर खीरसाठी आपण काय काय यूज करणार आहोत, मिल्क आपल्याला कशापासून मिळेल, तर ॲनिमल पासून मिळेल. आणि मिल्क शिवाय तर आपली खीर होणार का, तर नाही. तर नंतर राईस देखील आपल्याला लागतील. तर हे कशापासून, प्लांट पासून मिळेल. शुगर देखील प्लांट पासून मिळेल. पण ते शुगर केन एक जे ऊस आहे त्या ऊसापासून शुगर तयार होते, याची सुद्धा प्रोसेस आहे. तर हे बघा, मिल्क ॲनिमल पासून होणार आहे, तर राईस प्लांट पासून मिळणार आहे, शुगर केन पासून मिळेल. आणि चिकन ॲनिमल पासून आहे, स्पायसेस प्लांट्स पासून आहे, ऑइल प्लांट पासून आहे, तर वॉटर रिव्हर आणि रेन एक्सेट्रा. तर आपण काय बघितलं, इन्ग्रेडियंट्स आपल्याला काय लागतील. एखादा आपल्याला आयटम बनवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला इन्ग्रेडियंट्स काय लागतील, त्याचे सोर्सेस काय आहेत, तर हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघितलं. आणि आता आपण ही जी लास्ट ऍक्टिव्हिटी आहे, ही एक ऍक्टिव्हिटी आहे, तर हे आपण बघितलं.
आपण पूर्ण चॅप्टर मध्ये काय शिकलो आहोत, तर पूर्ण चॅप्टर मध्ये आपण स्टार्टिंगला तर आपली फूड म्हणजे काय, फूड व्हेरायटी मीन्स काय, तर हे आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण सोर्स ऑफ मटेरियल्स देखील घेतले. आता सोर्स ऑफ मटेरियल्स मध्ये काय काय येणार, समजा आपण चिकन करी बनवतो तर ते आपण चिकन कशा प्रकारे तयार होते, मीठ, चिकन कशाचा भाग आहे, ॲनिमल, आणि ॲनिमलला मीठ, मांस याचा एक पॉल्ट्री, चिकन पॉल्ट्री देखील आपण म्हणतो. तर त्याच्यानंतर स्पायसेस कशा प्रकारे तयार होतात, एक प्लांट्सच आहे पण ते देखील मसाले आहेत आणि ते देखील कशापासून तयार होतात हे आपण बघितलं. त्याच्यानंतर रूट्स, तर रूट्स आहे पण त्या रूट्सला आपण काय म्हणतो, व्हेजिटेबल्सच म्हणतो ना, तर ते रूट्स कशापासून तयार होतात हे देखील आपण बघितलं. बीटरूट काय आहे, टर्निप काय आहे. त्याच्यानंतर प्लांट ऑइल देखील आपण, ऑइल कशापासून तयार होते, तर प्लांटच्या सीड्स पासून तयार होते. तर हे देखील आपण आज बघितलो. त्याच्यानंतर रिव्हर, रेन, आपण सगळ्या गोष्टी आज बघितलो की कशापासून काय तयार होते आणि कसं काय आहे. जसं की फूड, अन्न आहे, तर ते अन्न कशा प्रकारे तयार होते. आपण ह्या चॅप्टर मध्ये हेच गोष्ट शिकण्यात आली आपल्याला की एखादा फूड आयटम आहे आणि एखादा व्हेजिटेबल्स आहे, तर त्या आपण दोन्ही मिक्स करून आपण एखादा नवीन म्हणजे अजून काही इन्ग्रेडियंट्स टाकून, जसं की स्पायसेस आहे, त्याच्यानंतर ऑइल, वॉटर, ह्या सगळ्या गोष्टी आपण टाकलो आणि त्याला एक नवीन एकदम इंटरेस्टिंग आपण कसं बनवणार आणि आपल्याला त्यापासून आपल्याला काय मिळणार आहे. तर आपण ह्या चॅप्टर मध्ये एकच गोष्ट शिकलेली आहे की त्या अन्नापासून आपल्या शरीराला काय मिळणार आहे. तर मी आज हे तुम्हाला खूप डीपली सांगितलेत, पण आता ह्यानंतर आपला जे सेकंड चॅप्टर आहे कंपोनेंट्स ऑफ फूड, ते ह्याला मी खूप प्रयत्न करेल की चांगला तुम्हाला सांगेल. आणि कारण स्पायसेस, ऑइल, समजा आता एखादं समजा मीठ देखील आहे, तर हे मीठ कशा प्रकारे तयार होते हे देखील मी तुम्हाला सांगितले. आता मी फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की एक दूध आहे, तर त्या दुधापासून काय तयार होते, मिल्क आहे. मिल्क आपल्याला कशापासून मिळते, तर काऊ पासून मिळते. मग हे मिल्क आपण याच्यापासून काय काय तयार करतो, दही तयार करू शकतो, त्याच्यानंतर तूप तयार करू शकतो. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्यापासून आपल्याला पनीर मिळते. नंतर भरपूर काही गोष्टी आपल्याला डेअरी फूड्स मध्ये भरपूर काही आपल्याला शिकायला भेटलेलं आहे. आपण स्टार्टिंगलाच महाराष्ट्राचा मतलब पूर्ण आपण भारताचा ओव्हरव्ह्यू देखील करून घेतलेला आहोत आणि आपले किती 7 बेसिक खाद्यश्रेणी आहेत हे देखील आपण पाहिलेलं आहोत. आणि आपले सगळ्या आपण गोष्टी ह्या चॅप्टर मध्ये शिकलो की फूड म्हणजे काय आणि त्या फूडचा म्हणजे त्या अन्नाचा आपल्या शरीरासाठी काय उपयोग होईल. एखादा समजा आपण मैद्याचा एखादा पदार्थ खातो, जसं की पिझ्झा, बर्गर, हे आपण जे खातो हे आपल्यासाठी पोषक आहे का, तर नाही. आपल्याला पोषक काय आहे, आपल्याला पोषक फक्त आणि फक्त फ्रुट्स आहेत, नंतर व्हेजिटेबल्स आहेत, पालेभाज्या आहेत. तर हेच मी अपेक्षा करते की मी तुम्हाला जे काही गोष्टी सांगितले ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजल्या असतील, हे मी तुमच्याकडून अपेक्षा करते. आणि ह्या व्हिडिओला मी समाप्ती करते. पुढचा चॅप्टर मी लगेच घेऊन येईल. पुढच्या चॅप्टरमध्ये आपण कंपोनेंट्स ऑफ फूड हा चॅप्टर आपण बघणार आहोत. तर आपला पहिला चॅप्टर झालेला आहे, कंप्लीट झाला आहे आपला पहिला चॅप्टर, फूड म्हणजे काय, अन्न. तर आपण अन्न मध्ये देखील अन्न विविधता पाहिलेला आहोत. सगळ्या गोष्टी आपण ह्या चॅप्टर मध्ये घेतलो आणि आपण भरपूर काही गोष्टी ह्या चॅप्टर मध्ये शिकल्या. आणि मी अशी अपेक्षा करते की हे जे आपल्याला ऍक्टिव्हिटी आहेत, हे ऍक्टिव्हिटी तुम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह केल्या असाल. तर मी पुढचा व्हिडिओ कंपोनेंट्स ऑफ फूड लगेच घेऊन येईल. तर पाहत राहा, लाईक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी असल्यास या चॅप्टर वरती तर तुम्ही नक्कीच सांगा. एखादा मी दिवस काढून ह्या ज्या गोष्टी तुम्हाला काही समजल्या नसतील तर मी नक्कीच तुम्हाला कमेंट मध्ये सांगेल. तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि मी तुम्हाला देखील व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला निश्चितच तुम्हाला सांगेल की तुमच्या काही अडचणी तुमच्या सॉल्व्ह करेल. आणि तुम्हाला जर माझं शिकवणं समजा माझ्या काही गोष्टी आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा. तुम्हाला हा चॅप्टर चांगला आणि क्लिअरली समजला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. आणि तुम्हाला तुमच्यासोबतच काही मित्र असतील, गरजू मित्र, तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला आमच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळणार आहेत, जसं की मराठी व्याकरण देखील मिळणार आहे, सायन्स, रिझनिंग, मॅथ आणि त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर, GK GS, भरपूर काही गोष्टी मिळणार आहेत. तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा ठेवते. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चॅप्टर सेकंड कंपोनेंट्स ऑफ फूड हा नक्कीच तुम्हाला मी चांगल्या प्रकारे प्रयत्न करेल तुम्हाला सांगण्याचा. धन्यवाद. जय हिंद.